नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही छान छान टिप्स सांगणार आहेत जेणेकरून आपला ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित बसेल आणि आपल्या ब्लाऊजला पुढे फुगा वगैरे येणार नाही आणि ब्लाऊज तुटणारही नाही। तर इथे उंची घेतलेली आहे 14.5, शिवून उंची 13.5ची आहे, घडी घेतलेली आहे 10.5, तर गळा घेतलेला आहे 9.5 आणि शोल्डर घेतलेला आहे 3चं, आर्महोल घेतलेला आहे 6चा। तर आपल्याला मोंढ्याला व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे आणि आकार देताना व्यवस्थित दिला तर बॅक साईडने फुगा पडत नाही। तर इथे 1.5 इंच अंतर उरलं पाहिजे मोंढ्याचा आकार देताना। तर या ब्लाऊजची कंबर फिटिंग आहे 32.5 आणि छाती आहे 36ची। तर इथे आता आपण व्यवस्थित असं कट करून घेऊ आणि ब्लाऊज शिवताना व्यवस्थित कटिंग केली तर तो कधीच चुकत नाही। तर आता इथे आपण बॅक साईडच्या गळ्याचे आकार आखून घेऊ। तर इथे मी अंदाजेच आकार आखून घेतलेला आहे आणि जर तुम्हाला मापानुसार आकार घ्यायचा असेल तर तुम्ही 3.5 वरती खून करून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला पाहिजे तो आकार देऊ शकता। तर हा मी बोटनेक सारखाच गळा घेतलेला आहे थोडासा, पण याला मी नॉट लावणार आहे त्यामुळे मी बोटनेकची कटिंग केलेली नाही, प्रिन्स कट ब्लाऊज शिवणार आहे हा मी। तर इथे आता आकार व्यवस्थित असा कट करून घेऊ आणि ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित बसण्यासाठी कटिंग व्यवस्थित पाहिजे असते। तर आता इथे आकार कट करून घेतलेला आहे ब्लाऊजचा बॅक साईडचा आणि आता मी तुम्हाला फ्रंट साईडची कटिंग सांगणार आहे। तर या पद्धतीचा ब्लाऊजचा आकार घेतलेला आहे। तर इथे मी आता फ्रंट साईडची कटिंग करून दाखवत आहे। तर इथे मी उंची 15.5 घेतलेली आहे, कारण बॅक साईडची उंची आपण 14.5 घेतली होती, घडी घेतलेली आहे 12ची, 36ची चेस्ट आहे त्यामुळे 12ची घडी घेतलेली आहे। आणि आता इथे आर्महोल घेणार आहे 6चा, शोल्डर घेतलेला आहे 3चा आणि गळा 2.5 वरती घेतलेला आहे। तर ह्या ब्लाऊजचं माप मी कसं काढलं ते सांगते। तर याची कंबर फिटिंग आहे 32.5ची आणि चेस्ट आहे 36ची। तर बॅक साईडने मी 10.5ची घडी घेतली आहे, 32.5चा चौथा भाग करायचा आणि त्यामध्ये 2.5 मिळवायचं तर 10.5 होतात आणि बॅक साईडची 10.5ची घडी घेतलेली आहे। आणि आता आपण इथे प्रिन्स कट कटिंग करतोय त्यामुळे आपण बॅक साईडची घडी आपण 10.5ची घेतलेली आहे, त्यामुळे आपण फ्रंट साईडला 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचे आहे। तर इथे मी 12ची घडी घेतलेली आहे आणि गळा घेतलेला आहे 6 वरती आणि इथे टक्स मी घेतलेला आहे 4 वरती आणि वरच्या साईडचा टक्स सुद्धा आपण 4 वरतीच घेणार आहे। जर कमी माप असेल तर तुम्ही 3.5 वरती घेतला तरी चालेल। तर या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे टक्सला आणि इथे 1.5 इंच आलं पाहिजे। तर आता हे व्यवस्थित आपण कट करून घेऊ आणि कटिंग झाल्याच्या नंतर मी तुम्हाला ह्या ब्लाऊजची स्टिचिंग पण सांगणार आहे। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। आणि कधी असं होतं की आपण कितीही परफेक्ट कटिंग केली तरी पण आपल्या बॅक साईडने फुगा पडतो किंवा मोंढ्यामध्ये फुगा पडतो, शोल्डर उतरतं, हे सगळ्या आपले प्रॉब्लेम्स होत असतात ब्लाऊज शिवताना। तर त्याची टिप्स मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, हे कशामुळं होतं आणि त्या झाल्याच्या नंतर काय करायचं। तर इथे मी व्यवस्थित बॅक साईड पण कटिंग करून घेतलेली आहे आणि फ्रंट साईडची पण कटिंग करत आहे। आणि मला ह्या ब्लाऊजची स्लीव फुग्याची शिवायची आहे त्यामुळे कपडा जास्त लागणार आहे, म्हणून मी आधी ब्लाऊजची कटिंग करून घेतलेली आहे आणि नंतर मग स्लीवची कटिंग करणार आहे। तर इथे मी आधी ब्लाऊजची कटिंग करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने कटिंग केली आहे। तर एवढा कपडा उरलेला आहे माझा, एवढ्यामध्ये माझी स्लीव्ज आरामात होऊन जाईल ह्या कपड्यामध्ये। तर बॅक साईडची आणि फ्रंट साईडची कटिंग झालेली आहे। हा कपडा मी स्लीवसाठी उडवून ठेवलेला आहे, कारण मला फुग्याची स्लीव करायची आहे, त्यामुळे इथे मी 5ची उंची घेतलेली आहे आणि घडी घेतलेली आहे 10ची। तर मला 8ची घडी घेतो आपण शक्यतो स्लीवसाठी, पण मी 10ची घेतलेली आहे कारण डिझाईनची स्लीव शिवायची असेल तर थोडीशी जास्तच घेतात। तर इथे मी बॅक साईडची स्टिचिंग करून घेणार आहे आणि इथे मी ब्लाऊजचा कपडा खाली ठेवलेला आहे सुईच्या साईडने आणि त्यानंतर अस्तर ठेवलेला आहे। तर इथे आता एक शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे मी व्यवस्थित अशी शिलाई मारून घेत आहे आणि कधी आपला कपडा खूप जास्त सुळसुळीत असतो आणि तो अस्तरच्या खालच्या साईडने सटकून जातो, तर त्यावेळेस आपण टासन लावून सिक्युअर करून घेतलं तरी चालतं किंवा मग एखादा त्यावरती प्रेस मारलं तरी चालतं।
तर प्रेस मारल्याच्या नंतर कपडा सटकत नाही. तर आता शिलाई मारून झालेली आहे आणि उरलेला कपडा आपण साईडचा जो आहे तो कट करून टाकत आहे. इथे जो कपडा उरला आहे तो साईडने कट करून घ्यायचा आहे आणि याला छोटे छोटे कट मारायचे आहे, म्हणजे आपली ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित बसते. तर खालच्या साईडने सुद्धा एक शिलाई मारून घेतलेली आहे. उरलेला कपडा काढून घेतला आहे आणि आता आपण हे सुईचं करून घेतलेलं आहे. तर इथे आपण गळ्याचा आकार व्यवस्थित करून घेतला आहे आणि त्यावरती दाबटीप मारायची आहे. दाबटीप मारल्याच्या नंतर खूप छान फिनिशिंग येते आणि यानंतर मी यावरती एक लेस लावणार आहे. तर लेस तुम्ही कोणतीही लावू शकता, जाड बारीक तुम्हाला जशी आवडेल तशी. तर आता इथे मी बॅक साईडचे टक्स घेत आहे. खालच्या साईडने एक दाबटीप देऊन झालेली आहे आणि त्यानंतर मी टक्स घेत आहे. तर टक्स आपण 5 इंचावर घेऊ शकतो किंवा अंदाजे घेतले तरी चालतात. तर जर तुम्हाला अंदाजे नसेल घ्यायचे तर तुम्ही 5 इंचावरती टक्स घेऊ शकता. तर इथे मी जाड लेस लावत आहे, कारण मला एकच सिंगल लेस लावायची आहे. जर तुम्हाला डबल लेस लावायची असेल तर तुम्ही पातळ लेस लावली तरी चालेल. आणि अशा आकाराच्या ब्लाऊजला जर तुम्ही मण्यांची लेस लावली तर खूप छान ब्लाऊज उठून दिसतो. पण मी इथे हीच लेस लावलेली आहे, कारण माझ्याकडे मण्यांची लेस नव्हती. त्यामुळे मला अर्जंट ब्लाऊज कंप्लीट करायचा होता, म्हणून मग मी ही लेस लावलेली आहे. मण्यांची लेस जर लावली तर खूपच छान ब्लाऊज उठून दिसतो. तर आता इथे बॅक साईडची स्टिचिंग झालेली आहे आणि मी इथे फ्रंट साईडची स्टिचिंग करत आहे. तर अस्तर एका खाली एक ठेवून घेतलेलं आहे, म्हणजे उलटं सुलटं होत नाही किंवा दोन्ही बाजू एकाच बाजूने होत नाही. त्यामुळे मी वरचा अस्तर खालच्या साईडने घेतलेला आहे. तर या खाली मी ब्लाऊजचा कपडा ठेवलेला आहे, वरून अस्तर ठेवलेलं आहे. तर एक टिप मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर वरून दाबटीप देऊन घेत आहे. तर अशा प्रकारे जर आपण स्टिचिंग केलं तर आपल्याला खालच्या साईडने पट्टी लावायची गरज नाही किंवा मग खालच्या साईडने पट्टी लावायची गरज येत नाही. तर यावरती मी एक दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि उरलेला साईडचा कपडा कट करून घेतलेला आहे. तर दुसऱ्या बाजूची पण आपण तशी स्टिचिंग करणार आहे. या साईडने एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने एक शिलाई मारायची आहे. तर अशा पद्धतीने जर आपण ब्लाऊज शिवला तर अगदी कमी वेळेत ब्लाऊज आपला कंप्लीट होतो. तर मी इथे आता सुईचं करून यावरती पण एक दाबटीप देऊन घेत आहे. आणि तुम्हाला माझी स्टिचिंगची पद्धत कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आणखी काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा. तर एका साईडच्या पार्टची स्टिचिंग झालेली आहे आणि आता आपण गळ्याच्या साईडच्या पार्टची स्टिचिंग करून घेऊ. तर इथे पण खालच्या साईडने शिलाई मारायची आहे आणि गळ्याला सुद्धा पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर आपण गळ्याला शिलाई मारून घेतली तर आपल्याला पायपिंग लावायची गरज येत नाही. तर उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे, छोटे छोटे कट द्यायचे आहे आणि त्यानंतर मग कट दिल्याच्या नंतर सुईचं करून घ्यायचं आहे. तर सुईचं करून झाल्याच्या नंतर पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर ही पद्धतसुद्धा खूप सोपी आहे आणि कमी वेळेत ब्लाऊज पूर्ण कंप्लीट होतो. पायपिंग लावण्याचा वेळ वाचतो आपला. तर इथे मी पायपिंग लावलेली नाही आहे, डायरेक्ट दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि फिनिशिंग पण खूप छान येते या पद्धतीने शिवला तर. साईडचा राहिलेला कपडा कट करून घेतलेला आहे. दुसऱ्या साईडने पण आपण तशी स्टिचिंग करून घेणार आहोत. तर या पद्धतीने साईडचा कपडा कट करून घ्यायचा आहे, छोटे छोटे कट द्यायचे आहे, कपडा सुईचा करून घ्यायचा आहे आणि दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता इथे फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे आणि पायपिंग लावण्याचा वेळसुद्धा वाचलेला आहे. तर आता आपण हे पार्ट जोडून घेऊ. तर
तर मोंढ्याच्या साईडने आपण हा पार्ट जोडणार आहोत. थोडीशी मार्जिन ठेवून त्यावरती हा पार्ट वरच्या साईडने ठेवायचा आहे आणि थोडासा खेचून लावायचा आहे. तर खेचून लावल्याच्या नंतर पफ पण खूप छान येतो. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने हा पार्ट जॉईंट करायचा आहे. आणि कपडा कधी कधी कमी पडतो तर तिथे थोडंसं खेचून लावायचं आहे. तर बघा किती छान आलेली आहे फिनिशिंग. आणि आता आपण गळ्याला एक लेस लावून घेऊ. लेस लावल्याच्या नंतर अजून छान ब्लाऊज दिसतो. तर इथे पण आपण एक लेस लावून घेणार आहोत. तर इथे मी आईपट्टीची पट्टी काढून घेतलेली आहे. सरळ पट्टी काढायची आहे 2.5 ते 3 इंचापर्यंतची. आणि आता इथे आपण खालच्या साईडने लावून घेणार आहे. तर खालच्या साईडने थोडंसं फोल्ड केलेलं आहे, वरच्या साईडने थोडंसं फोल्ड केलेलं आहे आणि त्यावरची शिलाई मारून घेतलेली आहे. वरून एक दाबटीप द्यायची आहे. तर दाबटीप दिल्याच्या नंतर या पद्धतीने फोल्ड करून त्यावरती एक शिलाई मारायची आहे आणि शिलाई मारल्याच्या नंतर त्याला आय करायची आहे. तर या पद्धतीने आपण आयपट्टी करू शकतो. आणि जर तुम्हाला हाताने आय करायचे असतील तर या पद्धतीचे आय नाही केले तरी चालते, फक्त आयपट्टी लावायला लागते. आणि अशा पद्धतीने जर आपण ब्लाऊज शिवला तर फक्त आयपट्टी लावायला लागते, हुकपट्टी लावली नाही तरी चालते. तर इथे मी स्लीवची डिझाईन केलेली आहे. आणि जर तुम्हाला ही डिझाईन बघायची असेल तर यापुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. तर या पद्धतीची स्लीव डिझाईन बनवली होती मी. आणि जर तुम्हाला या स्लीवची कटिंग अँड स्टिचिंग पाहिजे असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच व्हिडिओ अपलोड करेल. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता इथे हा बॅक साईडचा पार्ट आहे, त्याची साईडचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला आता शोल्डर जोडायचा आहे. तर कधी कधी शोल्डर जोडताना आपलं एक शोल्डर कमी जादा होतं, तर त्याला काहीच प्रॉब्लेम होत नाही. आपण कमी जादा जर झालं तर थोडंसं आपण या पद्धतीने कट करून घेऊ शकतो. आणि आपल्याला स्लीव जोडायच्या आधी बघून घ्यायचं आहे की आपली ही बाजू खालीवर तर नाही आहे ना, कारण कधी कधी खालीवर होत असते. तर मोंढ्याच्या साईडने जर खालीवर झालं तर स्लीव्ज पण व्यवस्थित बसत नाही. त्यासाठी तिथे थोडंसं जर कपडा उरलेला असेल तर कट करून घ्यायचा आहे. आणि स्लीवचा पण बघून घ्यायचा आहे खालीवर नाही आहे ना तर व्यवस्थित. आणि स्लीव्ज कधी कधी आपली जोडताना मागे पुढे होते, तर मध्ये सेंटरला जर ठेवून आपण स्लीव जोडली तर व्यवस्थित जोडल्या जाते. आणि कधी कधी मोंढ्याला स्लीव कमी पडते आपल्याला, कधी कधी स्लीव जोडताना मोंढ्याच्या साईडने आपल्याला स्लीव कमी पडते. तर त्यावेळेस आपण थोडीशी स्लीव जर खेचून जोडली ना तरी पण चालते, काहीच प्रॉब्लेम होत नाही. स्लीव जर खेचून जोडली तर ती पुरून जाते आणि काही प्रॉब्लेम पण होत नाही. तर या पद्धतीने स्लीव जोडून झालेली आहे. त्यावरती अजून एक शिलाई मारून घ्यायची आहे, डबल शिलाई मारलेली आहे. आणि हे बघा, तुम्ही आता बघू शकता स्लीव पण जोडून झालेलं. तर आपल्याला इथे आता ब्लाऊजची फिटिंग करायची आहे. आणि आपण स्लीवची जेवढी फिटिंग आहे त्यामध्ये 2 मार्जिन करून साईडचा कपडा कटसुद्धा करू शकतो. तर ब्लाऊजच्या सुईच्या साईडने एक शिलाई मारून घेतलेली आहे आणि ब्लाऊज उलटा करून घेतला आहे. तर इथे मी फिटिंगचं माप घेतलेलं आहे, स्लीवच्या फिटिंगचं माप. आणि याची स्लीवची फिटिंग आहे 5.5ची. तर मी ब्लाऊजवरतीच घेतलेलं आहे. आणि आता आपण फिटिंग करणार आहोत. तर सगळ्यात आधी जी लास्टला आपण मार्क केलेले आहे तिथून सुरुवात करायची आहे फिटिंग करायला. आणि थोडीशी या पद्धतीने तिरकी फिटिंग करायची आहे. थोडीशी तिरकी फिटिंग केली की ब्लाऊज खूप छान बसतो, फिनिशिंगमध्ये बसतो. आणि ब्लाऊजची फिटिंग जर व्यवस्थित केली तर ब्लाऊजला कुठेही फुगा वगैरे पडत नाही, शोल्डरसुद्धा उतरत नाही. आणि ब्लाऊजचा शोल्डर उतरण्याचं कारण हेच असतं की फिटिंग मोंढ्यामध्ये जर आवळ झाला तर ब्लाऊजचं शोल्डर उतरतं. आणि जेव्हा आपण गळ्याची कटिंग करतो 2.5 वरती घेतो त्यावेळेस जर आपलं थोडंसं 2.5च्या पुढं जर गेलं तरी पण गळा उतरतो. तर शक्यतो 2.5 वरती खून केल्याच्या नंतर आतल्या साईडनीच कटिंग करायची आहे. इथे ब्लाऊजची फिटिंग पूर्ण झालेली आहे. आणि फ्रंट साईडने ब्लाऊज आपला अशा पद्धतीने तयार झालेला आहे आणि बॅक साईडने अशा पद्धतीने तयार झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून कळवा.